हॅलो स्टुडंट्स, आज आपण डी ब्रॉगली हायपोथिसिस किंवा डी ब्रॉगली वेव्ज त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट आपण पाहणार आहोत आणि त्याच्यावरती बेस्ड असणारे दोन न्यूमरिकल्स आज आपण पाहणार आहोत. डी ब्रॉगली हायपोथेसिस म्हणजे काय? एक हायपोथेटिकल, याचा मिनिंग काय होतो? परिकल्पना, बरोबर आहे, किंवा इमॅजिनरी, बरोबर आहे. त्याला म्हणतो आपण हायपोथेटिकल म्हणजे थोडक्यात कल्पना केलेला. त्याचा हायपोथेसिस काय सांगतो? अकॉर्डिंग टू डी ब्रॉगली, एव्हरी मुव्हिंग पार्टिकल इन अ मीडियम इज असोसिएटेड बाय अ वेव्ह. त्याने काय सांगितलं की या नेचरमध्ये किंवा या युनिवर्समध्ये जो कुठला पार्टिकल, तो मग मायक्रोस्कोपिक असेल किंवा मॅक्रोस्कोपिक असेल. मायक्रोस्कोपिक म्हणजे कुठले? एलिमेंटरी पार्टिकल्स आहेत, ॲटम आहे, इलेक्ट्रॉन आहे, किंवा जे कुठले प्रोटॉन्स आहेत, हे जे एलिमेंटरी पार्टिकल्स. किंवा मायक्रोस्कोपिक म्हणजे अर्थ आहे, सन आहे, प्लॅनेट आहे, जे काय असतील तेव्हा कुठलाही ऑब्जेक्ट जो आपण आपल्या डेली लाईफमध्ये पाहतो, अशा प्रकारचे ऑब्जेक्ट्स ज्यावेळेस एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला मूव्ह होतात, त्यावेळेस त्या पार्टिकलसोबत किंवा त्या ऑब्जेक्टसोबत एक वेव्ह असोसिएटेड असते, त्याच्याशी एक वेव्ह लिंक्ड असते असं त्याने सांगितलं. अँड दिस वेव्ह इज कॉल्ड ॲज डी ब्रॉगली वेव्ह. त्याची वेव्हलेंथ काय आहे, त्याचं एक्सप्रेशन काय आहे ते आपण पाहणार आहोत. त्याचे व्हेरियस फॉर्म आहेत ते आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यावरती डिपेंड असणारा एक न्यूमरिकल देखील आपण पाहणार आहोत. काय सांगितलं बा, परत एक वेळ सांगतो. डी ब्रॉगली वेव्ह म्हणजे काय थोडक्यात? तर कुठलाही ऑब्जेक्ट ज्यावेळेस एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला मूव्ह होतो, त्यावेळेस त्या ऑब्जेक्टशी असोसिएट एक वेव्ह असते. फॉर एक्झाम्पल, समजा ज्यावेळेस आपण पाहतो एखादा रोड आहे किंवा एखादा हायवे आहे, त्या हायवेवरून एखादी व्हेकल या डायरेक्शनला मूव्ह होत आहे आणि या रोडवरती समजा धूळ आहे किंवा झाडाचा समजा वाळलेला झाडाची पानं असतील किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचा कचरा याच्यावर समजा अवेलेबल आहे, आणि ती व्हेकल समजा 100 km/h एवढ्या स्पीडनं जर मूव्ह झाली, तर त्या व्हेकलच्या पाठीमागच्या बाजूला त्याच्यासोबत उडणारी धूळ आपल्याला पाहायला मिळते, किंवा ती एका पर्टिक्युलर मोशनमध्ये आपण पाहतो त्या व्हेकलच्या पाठीमागं धूळ खेचली जात आहे, किंवा त्या व्हेकलसोबत ती वेव्ह देखील काय होत आहे, ती धूळ देखील मूव्ह होत आहे, असं आपण पाहतो, बरोबर आहे. तसं एक इमॅजिन करा, ॲक्च्युअली तसं नाही, पण तशा पद्धतीची एक वेव्ह कुठला आहे, तुम्ही हवेतून सहज हात जरी फिरवला तर त्याच्याशी असोसिएट एक वेव्ह असणार. कुठलाही ऑब्जेक्ट घ्या ज्याची, आता ही जी वेव्ह आहे त्याची वेव्हलेंथ कशावर डिपेंड आहे, त्याचं इक्वेशन काय आहे तेच आपल्याला पाहायचं आहे, बरोबर आहे. मग आपल्याला माहीत असलेलं काय, आईन्स्टाईननं एक मास एनर्जी रिलेशन सांगितलं होतं, बरोबर आहे. फ्रॉम आईन्स्टाईन्स रिलेशन, मास एनर्जी रिलेशन आपल्याला माहीत आहे काय आहे, E = mc², बरोबर आहे. इक्वेशन नंबर याला समजा आपण 1 दिलं. पहिली इक्वेशन कुठलं आहे, म्हणजे आईन्स्टाईनचं इक्वेशन आपल्याला माहीत आहे, E = mc². त्याच्यामध्ये त्यानं काय केलं होतं, मास आणि एनर्जीला रिलेट केलं होतं. याच्यानंतर मॅक्स प्लँक क्वांटमचं इक्वेशन देखील आपल्याला माहीत आहे. त्यानं क्वांटाइज्ड फॉर्ममध्ये एनर्जी सांगितली होती. जे लाईट रेडिएशन्स आहेत, त्या लाईट रेडिएशनमध्ये मूव्ह होणारे जे फोटॉन्स आहेत, त्या फोटॉनसाठीचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन त्यानं काय सांगितलं होतं, E = h सांगितलं होतं. याला इक्वेशन नंबर आपण 2 कन्सिडर केलं. H म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे. याची व्हॅल्यू तुम्हाला माहीत असू द्या, 6.63 × 10⁻34 जूल/सेकंद एवढी आहे, ठीक आहे. याच्यानंतर न्यू म्हणजे काय आहे, फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर आहे. फोटॉन ज्यावेळेस लाईट रेडिएशनमध्ये मूव्ह होत असतो त्यावेळेस तो व्हायब्रेशनल मोशनमध्ये असतो, आणि त्या व्हायब्रेशनची किंवा त्या ऑसिलेशन्समुळे जी काय वेव्ह त्या ठिकाणी क्रिएट होते, त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी न्यू असते, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, बरोबर आहे. याच्यानंतर आपल्याला आणखीन एक गोष्ट माहीत आहे, न्यू इज नथिंग बट काय आहे, c/λ आहे. न्यूलाच आपण कसं लिहू शकतो, न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ यांच्यामध्ये रिलेशन आहे. मग ते रिलेशन या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, आपण स्पीड ऑफ लाईट म्हणजे c कन्सिडर करतो, देअरफॉर न्यू इज इक्वल टू c/λ. मग इथं आपण काय म्हणलं, कम्पेरिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2ला आपण जर कम्पेअर केलं तर आपल्याला काय मिळतं, mc² = h. न्यू म्हणजेच काय आहे, c/λ, देअरफॉर hc/λ. या ठिकाणी c आणि या ठिकाणी स्क्वेअर कॅन्सल होईल. मग इक्वेशन फॉर लॅम्बडा काय येतो, λ = h / m × c, वेअर m इज द मास ऑफ पार्टिकल, एलिमेंटरी पार्टिकल जो कुठला आपण कन्सिडर केलेला आहे, c म्हणजे स्पीड ऑफ लाईट. मग आपल्याला माहीत आहे, बट
पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी वेअर पी इज द मोमेंटम. बरोबर आहे. मग हे झालं फोटॉनच्या बाबतीमध्ये वेव्हलेंथचं इक्वेशन. पण इन केस ऑफ पार्टिकल, समजा कुठल्याही प्रकारचा एखादा पार्टिकल आहे जो मूव्ह होत आहे, ज्याचा स्पीड समजा आपण व्ही कन्सिडर केला आहे, तर हेच इक्वेशन कसं येईल, लॅम्बडा इज इक्वल टू एच डिवायडेड बाय एम इंटू व्ही अशा पद्धतीने येईल. आता बी एस सी लेवलला याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये फक्त एक टर्म त्यांनी इन्व्हॉल्व केलेली आहे, ती म्हणजे गॅमा. गॅमा म्हणजे काय आहे, गॅमा हे रिलेटिव्हिस्टिक कॉन्स्टंट आहे ज्याची व्हॅल्यू 1 आहे. त्याच्यामुळे हे इक्वेशन आपण कसं पाहतो, लॅम्बडा इज इक्वल टू एच डिवायडेड बाय एम इंटू व्ही, वेअर व्ही इज द स्पीड ऑफ एनी पार्टिकल. ज्या पार्टिकलची असोसिएट असणारी वेव्हलेंथ आपल्याला फाइंड आउट करायची, त्या पार्टिकलचा हा स्पीड आहे आणि हे त्याचं मास आहे, एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे. हा झाला एक फॉर्म. बरोबर आहे. आता याच्यानंतर डी ब्रॉगली जी वेव्हलेंथ जी आहे ती आणखीन एका फॉर्ममध्ये आपल्याला फाइंड आउट करता येते, किंवा कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये म्हणलं तरी चालेल. हेच बेसिक इक्वेशन होतं, लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पी. हेच इक्वेशन कोण सांगितलं होतं, डी ब्रॉगलीनं सांगितलं होतं. थोडक्यात त्यानं काय केलं होतं, मी तुम्हाला याच्या अगोदर देखील बोललो. डी ब्रॉगली हायपोथिसिसमध्ये डी ब्रॉगलीने वेव्हलेंथच्या प्रॉपर्टीज, जसं की फ्रिक्वेन्सी आहे, वेव्हलेंथ आहे, वेव्हच्या प्रॉपर्टीज जसं की फ्रिक्वेन्सी आहे, वेव्हलेंथ आहे, या प्रॉपर्टीज त्यानं पार्टिकलच्या प्रॉपर्टीजसोबत, म्हणजेच एनर्जी असेल किंवा त्याचं मास असेल, याच्याशी काय केल्या होत्या, रिलेट केल्या होत्या. आणि त्याने हे इक्वेशन फाइंड आउट केलं होतं, लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पी. याच इक्वेशनला आपण एनर्जीच्या फॉर्ममध्ये देखील लिहू शकतो. कसं ते बघा. आता एनर्जीच्या फॉर्ममध्ये हेच इक्वेशन कसं येईल, आपल्याला माहीत आहे लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पी, हे इक्वेशन आपल्याला माहीत आहे. याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी जी आहे, कायनेटिक एनर्जी रिलेशन काय आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. बरोबर आहे. इथं काय केलं आपण, समजा एम बाय एमने याला मी मल्टिप्लाय केलं, तर काय होईल इक्वेशन, इज इक्वल टू एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2m. ह्या एम स्क्वेअर व्ही स्क्वेअरसाठी मी इक्वेशन रिअरेंज करतो, एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2me. बट वी नो दॅट एम व्हीचा स्क्वेअर म्हणजेच काय आहे, मोमेंटम आहे. म्हणजे इथे काय येईल, पी स्क्वेअर इज इक्वल टू 2me, आणि पी इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, स्क्वेअर रूट ऑफ 2me. म्हणजे एनर्जीच्या फॉर्ममध्ये लॅम्बडा कसा होईल, लॅम्बडा इज इक्वल टू एच डिवायडेड बाय पी आहे. पीची व्हॅल्यू काय आहे, 2 स्क्वेअर रूट ऑफ 2me. हे आपल्याला मिळालं कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये असणारं इक्वेशन कसं येईल, परत आपल्याकडे हेच इक्वेशन. बरोबर आहे. लॅम्बडा इज इक्वल टू एच डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2m इंटू ई, वेअर ई इज इन द फॉर्म ऑफ, किंवा असं म्हणलं आपण, समजा फॉर अ पार्टिकल हॅव्हिंग व्ही पोटेन्शियल डिफरन्स अँड चार्ज क्यू, देन ई इज गिवन बाय ई इज इक्वल टू क्यू इंटू व्ही. व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे, क्यू म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ चार्ज चार्ज, त्या चार्जची काय आहे ती मॅग्निट्यूड आहे. देअरफॉर अबाव इक्वेशन बिकम्स लॅम्बडा इज इक्वल टू एच डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2m इंटू व्ही. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. आणखीन एक आहे इन टर्म्स ऑफ टेम्परेचर. टेम्परेचरच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर त्याला आपण काय घेतो, ई इज इक्वल टू 3/2 KT असं इक्वेशन घेऊ शकतो. परंतु आपला पार्ट नाही, इथपर्यंत जरी तुम्हाला समजलं तरी ठीक आहे. आता याच्यावरती डिपेंड असणारा एक न्यूमरिकल आहे. बघा इकडं काय आहे न्यूमरिकल. तो न्यूमरिकल तुम्हाला या पॉईंटवर एक्झामला विचारले जाऊ शकतात. जेवढे काही आपले रेफरन्स बुक आहेत, त्या रेफरन्स बुकमधले न्यूमरिकल्स तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता येतील तेवढे तुम्ही प्रॅक्टिस करा. हे जे काय आपण म्हणजे थर्ड इयरला तुम्हाला याच्यामध्ये न्यूमरिकल असणार या पेपरला. आता याच्यामध्ये बघा काय आहे न्यूमरिकल, लिहून घ्या वाटलंच तर. फाइंड द डी ब्रॉगली वेव्हलेंथ ऑफ नंबर 1 46 ग्रॅम गोल्फ बॉल. एक बॉल आहे ज्याचं वेट किंवा ज्याचं मास किती आहे, 46 ग्रॅम आहे, विथ व्हेलॉसिटी ऑफ 30 मीटर पर सेकंद. जो 30 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडनं तो गोल्फ बॉल मूव्ह करत आहे, त्याच्याशी असोसिएट असणारी डी ब्रॉगली वेव्हलेंथ आपल्याला फाइंड आउट करायची. ही पहिली केस, पहिला क्वेश्चन आहे. सेकंड आहे अँड इलेक्ट्रॉन विथ व्हेलॉसिटी ऑफ 10⁻⁷ मीटर पर सेकंद. इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉनचा आपल्याला माहीत आहे मास किती आहे, आणि त्याचा जो स्पीड त्याने आपल्याला दिला तो आहे 10⁻⁷ मीटर पर सेकंद.
मग आता आपल्याकडे असणारा जो बेसिक फॉर्म्युला आहे, आता पहिल्या केससाठी काय या ठिकाणी आपल्याला माहीत आहे, पहिल्या केससाठी जर पाहिलं आपण व्हेलॉसिटी किती आहे 30 मीटर पर सेकंद आहे, जी व्हेलॉसिटी स्पीड ऑफ लाईटपेक्षा कशी आहे व्हेरी व्हेरी स्मॉल आहे, बरोबर आहे. मग आपल्याकडं या ठिकाणी तसं जर असेल तर गॅमाची जी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी 1 कन्सिडर करायची, कारण गॅमाची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी त्याचं इक्वेशन आहे, ते इक्वेशन असं आहे गॅमा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर असं इक्वेशन आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं गॅमाची व्हॅल्यू 1 कधी घ्यायची तर इकडं व्हीची व्हॅल्यू सीपेक्षा खूप लहान आहे, बरोबर आहे. मग इथं लहान असल्यामुळं काय होईल, इथं जवळपास खूप लहान म्हणजे त्याचा स्क्वेअर खूपच लहान 0 येईल, बरोबर आहे. 0 डिवाइड बाय एनिथिंग काय येईल 0, देअरफॉर 1 मायनस 0 1 आलं, आणि 1 डिवायडेड बाय 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 काय येईल 1च येईल, म्हणून आपण या ठिकाणी गॅमाची व्हॅल्यू 1 घेतली. परत एक वेळेस सांगतो काय म्हणलं मी, जर समजा इकडं गॅमा हा रिलेटिव्हिस्टिक कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी हे इक्वेशन आहे 1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर, वेअर सी इज द स्पीड ऑफ लाईट अँड व्ही इज द स्पीड ऑफ दॅट पर्टिक्युलर पार्टिकल विच वी हॅव कन्सिडर्ड, बरोबर आहे. मग त्याचा जो स्पीड आहे हा स्पीड जर समजा सीपेक्षा खूप लहान असेल आणि त्याचा जर स्क्वेअर केला तर तो आणखीनच लहान येईल, आणि लाईटचा स्पीड हा खूप मोठा आहे ॲज कम्पेअर टू, समजा आपण इथं व्हॅल्यू ठेवली 30, तर 30चा स्क्वेअर काय येईल जास्तीत जास्त समजा 900 येईल, आणि सीचा स्क्वेअर म्हणजे 3 × 10⁸, त्याचा स्क्वेअर काय येतो जो खूप मोठा आहे, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं जर समजा 900ला डिवाइड केलं तर ते जे आन्सर येणार आहे ते कसं असेल 0.000 असं मेन टाईम्स असेल, आणि पर्टिक्युलर व्हॅल्यू असेल पुढे, म्हणजे 1 मायनस 0 इज इक्वल टू 1 आलं, आणि या ठिकाणी हे काय होईल 1 मायनस 0 हे 1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 म्हणजे हे 1 आलं, बरोबर आहे. ही काय येईल व्हॅल्यू 1 येईल, म्हणजे गॅमाची व्हॅल्यू या ठिकाणी काय घ्यायची 1 घ्यायची. का बरं, कारण इथं रिझन आहे व्ही इज लेस दॅन सी आहे, बरोबर आहे, व्हेरी व्हेरी लेस दॅन सी. मग आता इक्वेशनमध्ये आपण जर पाहिलं तर आपला फॉर्म्युला लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय एम इंटू व्ही असा फॉर्म्युला आहे आपला, बरोबर आहे. व्ही मग एच काय आहे प्लँक्स कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू 6.626 किंवा 63 × 10⁻34 जूल सेकंद डिवायडेड बाय मास. आता मास या ठिकाणी कशाचं घ्यायचं, गोल्फ बॉल्स किती आहे 46 ग्रॅममध्ये आहे, किलोग्रॅममध्ये काय होईल 46 × 10⁻³ इंटू त्याच्यानंतर स्पीड त्याचा किती आहे 30 मीटर पर सेकंद, या सिस्टीममध्ये आहे, कन्वर्ट करायची गरज नाही, बरोबर आहे. आता या ठिकाणी काय येईल लॅम्बडा इज इक्वल टू ॲप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही, इथे 10⁻+1 लिहू शकतो मी 30च्या ऐवजी, हे 3 × 6 3 × 6 2.2 येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे 2.2 डिवायडेड बाय हे याला समजा आपण 1 पॉईंट पाठीमाग घेतला तर काय होईल 4.6 10⁻⁻1 या ठिकाणी +1 काय होईल कॅन्सल होईल, म्हणजे काय या ठिकाणी 4.6ला आपण ॲप्रॉक्सिमेटली समजा 4.4 किंवा 4.5 कन्सिडर करा. हे काय या ठिकाणी 1 22 2 44 हे 10⁻⁻ काय होईल वर गेल्यानंतर प्लस झालं, बरोबर आहे, म्हणजे काय येईल 10⁻⁻, त्या ठिकाणी 10⁻34 इंटू म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू काय येईल ॲप्रॉक्सिमेटली हे जे आन्सर आहे ते 0.5 × 10⁻34 अशा पद्धतीने यायला पाहिजे. आता याच्यामध्ये 10⁻34 याच्यामधून हे जर मायनस केलं आपण 10⁻+3 हे जर मायनस केलं तर काय होईल या ठिकाणी 10⁻34मधून 3 गेले 31 31 अशी व्हॅल्यू येईल 0.5 × 10⁻31 मीटर, म्हणजे पुस्तकामध्ये जे आन्सर आलेलं आहे ते 4.8 आहे, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 5च्या जवळपास आहे. याला जर आपण आणखीन कन्वर्ट केलं तर आपल्याला ती व्हॅल्यू मिळू शकते 5 × 10⁻32, ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर जवळपास बरोबर आहे, किंवा तुम्ही या ठिकाणी कॅल्सीचा यूज करून देखील हा न्यूमरिकल सॉल्व करू शकता. फक्त आपल्याला याच्यामध्ये फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. फॉर्म्युल्यामध्ये काय लॅम्बडा इज इक्वल टू प्लँक्स कॉन्स्टंट 6.63 × 10⁻34 आहे. त्याच्यानंतर मास जे काय दिलेलं आहे ते 46 ग्रॅम × 10⁻³ बरोबर आहे, आणि व्हेलॉसिटी आहे
30 मीटर पर सेकंद. तुम्ही ॲज युजल कॅल्क्युलेशन करा, सॉल्व करा किंवा ॲप्रॉक्सिमेट देखील तुम्ही या ठिकाणी असं करू शकता. बरोबर आहे. आता याच्यानंतर आहे सेकंड आहे आपल्याला त्यांनी सांगितलं इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. इलेक्ट्रॉनचा स्पीड देखील जर पाहिला आपण या ठिकाणी त्यांनी सांगितलं 10⁻⁷ आहे. 10⁻⁷ डिवायडेड बाय 3 × 10⁸ त्याचा स्क्वेअर आणि हा याचा स्क्वेअर हा काय येईल 10⁻⁴ आणि हे 9 × 10⁻, 8 2 16 16. म्हणजे याचा अर्थ परत जो तुमचा भागाकार येणार आहे तो कसा येईल 0 पॉईंट समथिंग येईल. म्हणजे याचा अर्थ हा देखील कसा आहे इथं आपण शकतो आपण V इज व्हेरी व्हेरी लेस दॅन C. बरोबर आहे. त्याच्यामुळं गॅमाची व्हॅल्यू या ठिकाणी परत काय येईल 1 येईल. फक्त इथे घेत असताना लॅम्बडा इज इक्वल टू H डिवायडेड बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन. H 6.63 10⁻34. मास ऑफ इलेक्ट्रॉन काय आहे 9.1 10⁻31 kg इंटू जो स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन त्याने आपल्याला दिलेला आहे तो किती आहे 10⁻⁷ आहे. बरोबर आहे. आता इथे काय होईल समजा हे वर गेलं तो प्लस होईल. बरोबर आहे. ॲज इट 6.63 डिवायडेड बाय 9.1 हे वर गेल्यानंतर काय होईल प्लस होईल 10⁻³ आणि हे वर गेल्यानंतर 10⁻⁷. मग याला तुम्ही ॲप्रॉक्सिमेट 9 कन्सिडर करा. याला तुम्ही 66 कन्सिडर करा. 66.3 म्हणजे 66 डिवायडेड बाय 9. 0.1 पुढे घेतला 10⁻, इथं काय होईल -1. हे काय येईल मायनस टोटल 11 येईल. 9 याला डिवाईड करा. 9 7 63 जे काय येईल ते. बरोबर आहे. 3 उरले. त्याच्यानंतर 9 त्रिक 27. 7.3 10⁻⁻11 मीटर. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनशी असोसिएट असणारी वेव्हलेंथ काय केली कॅल्क्युलेट केली. आणि या इलेक्ट्रॉनच्या वेव्हलेंथमुळंच आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचं बिहेवियर कसं आहे हे समजण्यासाठी उपयोग झाला. कारण त्या ठिकाणी हायड्रोजन ॲटम जो आहे हायड्रोजन ॲटमची जी रेडियस आपण पाहिली तर ती आहे 5.3 × 10⁻11 मीटर आणि त्याच्याशी व्हॅल्यू जवळपास आली. त्याच्यामुळं याच्यावरून ॲटॉमिक स्ट्रक्चर समजण्यासाठी याचा यूज झाला. ठीक आहे. हा झाला तुमचा डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. म्हणजे आपण याच्यामध्ये काय काय स्टडी केलं. डी ब्रॉग्लीनं काय सांगितलं आपल्याला. डी ब्रॉग्लीनं ॲक्च्युअल मॅटरची ड्युॲलिटी पण त्याने एक्सप्लेन केली होती की मॅटर हा वेव्ह पण आहे एका वेळेस आणि एका वेळेस पार्टिकल पण आहे. पण ॲट अ टाईम दोन्ही पण आहेत ॲक्च्युअल, परंतु ते आपल्याला प्रूव्ह करणं थोडं अशक्य आहे. एकाच वेळेस दोन्ही पण नेचर आपण पाहू शकत नाही. कारण प्रत्येक एक्सपेरिमेंट जो आहे त्या एक्सपेरिमेंटचे काही बेस असतो, त्याचे काही लॉज असतात. तो लॉज त्यालाच व्हेरीफाय करतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे समजा आपण जर समजा वेव्ह नेचर कन्सिडर करून जर लाईट रेडिएशनकडे पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी लाईटचं नेचर हे वेव्ह दिसेल. आणि आपण पार्टिकल नेचर कन्सिडर करून जर पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी लाईट रेडिएशन आपल्याला पार्टिकल्स दिसतील. तसं डी ब्रॉग्लीने या ठिकाणी मॅटर वेव्ज सांगितलं. मॅटर वेव्ज म्हणजे काय तर मॅटर वेव्ज म्हणजे कुठलाही पार्टिकल ज्यावेळेस नेचरमध्ये मूव्ह होतो किंवा कुठल्याही मीडियममध्ये ज्यावेळेस मूव्ह होतो त्यावेळेस त्याच्याशी असोसिएट एक वेव्ह असते आणि त्याच वेव्हला आपण डी ब्रॉग्ली वेव्ह असं म्हणतो. ज्याचं इक्वेशन आपण पाहिलं लॅम्बडा इज इक्वल टू H/P वेअर P इज द मोमेंटम. मग याने काय सांगितलं ग्रेटर द मोमेंटम शॉर्टर द वेव्हलेंथ. जेवढी मोमेंटम त्या ठिकाणी इन्क्रीज होईल त्या पार्टिकलची तेवढी वेव्हलेंथ काय असेल शॉर्ट असेल. बरोबर आहे. त्यामुळं ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबू. याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे वेव्ह फंक्शन असेल ग्रुप वेलॉसिटी असेल ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.